इलेक्शन कमिशनशी सगळं बोलावं लागेल. माझी बॅग आज तपासली पण ठीक आहे आता. अजित पवारांनी असं म्हटलं की पवार घराण्यातली कटुता कमी होईल असं मला तरी वाटत नाही पुढच्या काळात. तो त्यांचं मत आहे ना, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये, हे एक वैचारिक लढाई आहे, महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे. आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये, मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते. या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते, महिलांसाठी लढते, कारण का महिलांवर आंदोलन येत आहे, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले. घरातला घरात हो, घरातला काय संबंध यायचा आहे? आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो, आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो. अजितदादा पहिले म्हणाले की अदानींसोबत बैठकीत शरद पवार देखील होते, काल कबुली दिली की शरद पवार नव्हते. आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा. मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलंय, त्यांनीच यू टर्न केलाय. दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा, माझा काय संबंध त्याच्याशी. पहिले साहेब असं म्हणायचं की माझ्यानंतर सुप्रियाकडे लक्ष द्या, मात्र आता थेट नातवाकडे लक्ष द्या. मी स्वतः मुलासारखा आहे, त्यामुळे माझ्याकडे लक्ष का देत नाही असं अजितदादांचा सवाल आहे. 4 वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केलं, मला का रोहितला का युगेनला? भुजबळांचं पुस्तक आपण म्हटलं मराठीमध्ये त्याचा अनुवादाची परवानगी आपण प्रकाशित करणार आहोत की नाही, मी प्रकाशित नाही करणार. कुणाला हवं असेल तर कॅज्युअल वाचा, मी नाही प्रकाशित. ते राजदीप सर्वे बटेंगे तो कटेंगे या विधानावर अजितदादांपाठोपाठ पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे 2 विचार झालेले. एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात. याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच 2 भाग झाले. आधी 2 पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे 2 भाग झाले. त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काय नाही. आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला. इथे तर वैचारिक भूमिकेतच 2 भाग झालेत. याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतोय आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतोय. अजितदादांच्या विरोधात पवार हे हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे? अजितदादांच्या विरोधात पवार कुटुंबीय, मात्र नीता पाटील नाही, त्या विजया पाटील तुमच्या चॅनलवर होत्या, त्या नीता पाटील नव्हत्या, त्यांचं नाव विजया पाटील. त्या प्रचार करणार आहेत. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा हा त्याचा अधिकार असतो ना. मला नाही बाबा माहिती, मेरा पूछो, दूसरे के घर में क्यों झाकू मैं. रामकृष्ण हरी.